प्रश्न विचारला, के विशुद्धंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपालभिर्लोकहितं विचारे प्रकाशत कोपी नवीन मार्ग. हे भागवत कोणाकोणाचा उद्धार करतं कृपा करून सांगा. सनकादिक संत सांगू लागले, ए मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता क्रोधाग्निदग्धा कुटिलस्य कामिनी सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. जी माणसं सदैव पाप करण्यामध्ये रत आहेत, ए मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रतः, जे सदैव दुराचार करण्यामध्ये रत झालेले आहेत, विमार्गगामी आहेत, वेदबाह्य आचरण करतायत, क्रोधाग्नीमध्ये कायमस्वरूपी जळत आहेत, कुटील स्वभावाचे आहेत, कामी प्रवृत्तीचे आहेत, कुटिलस्य कामीन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. अशी माणसं जरी असली तरी सुद्धा जे 7 दिवसाचा सप्ताह श्रीमद भागवताचा श्रवण करतात त्यांचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवत कथा करते. एवढं सामर्थ्य भागवताचं सांगितलं. म्हणे महाराज एखादं उदाहरण तरी सांगा. मग उदाहरण सांगू लागले. ते म्हणले, अत्र ते कीर्तयिष्यामि इतिहासं पुरातनम, पुरातन असणारा इतिहास सांगतो. यस्या श्रवण मात्रेनं पाप हानी प्रजायते, ज्याचं श्रवण केल्यानं पाप निवृत्त होतं असा एक इतिहास सांगतो म्हटले. सांगू लागले. म्हणजे एकदा काय झालं, तुंगभद्रा नावाची नदी आहे. या 2 नद्या आहेत महाराज. एकीचं नाव आहे तुंगा आणि दुसरीचं नाव आहे भद्रा. कर्नाटकात आहेत महाराज या तुंगा आणि भद्रा. या तुंगभद्रा 2 नद्या जिथे एकत्र येतात त्या स्थानाला कुडली असं म्हणतात. कुडली. कर्नाटकामध्ये कुडली म्हणजे संगम. संगम म्हणजे कुडली संगम जिथं त्यांनी झालेलं आहे. तुंगा आणि भद्रा नद्या एकत्र आल्या आणि मग त्या दोघींची मिळून एक नदी झाली. तिचं नाव आहे तुंगभद्रा. तुंगभद्रा ही तुंगभद्रा नदी वाहते आहे. या तुंगभद्रा नदीच्या काठावर तुंगभद्रा तटे पूर्वम अभूतत्पत्तन उत्तमम, एक उत्तम असणारं नगर आहे पूर्व तटावरती. तुंगभद्रा नदीच्या पूर्व तटावरती एक उत्तम नगर आहे. या नगरामध्ये यत्र वर्णा स्वधर्मेना सत्य सत्कर्म तत्परहा, त्या गावामध्ये असणारे सर्वच लोक त्याने सत्य धर्म पाळणारे आहेत, सत्य धर्मामध्ये तत्पर आहेत. त्याच गावामध्ये एक ब्राह्मण राहतो आहे. त्या ब्राह्मणाचं नाव सांगितलं, आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदः. त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो आहे. श्रौत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करा, तो त्याने श्रौत आणि स्मार्त दोनही कर्म करण्यामध्ये निष्णात आहे. म्हणजे श्रुतीत वर्णन करून वेदानं सांगितलेले कर्म आणि पुराणांनी सांगितलेले कर्म असे श्रौत आणि स्मार्त, श्रुती आणि स्मृती दोन्ही प्रकारचे कर्म करण्यामध्ये तत्पर असणारा ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव. या आत्मदेव ब्राह्मणाचा विवाह झालेला आहे. त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. धुंदुली. देवाच्या दयेनं ब्राह्मणाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. पण आता पण कशाकरता वापरला, सर्व मिळालं म्हणतो. पण त्यांनी म्हणतोस हे पण कशा करताय, सगळं मिळालं पण बरंच काय सांगतो महाराज. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आम्हाला श्रवण करायचा योग प्राप्त झाला. म्हणून त्यांनी महाराज ते सांगायचे. ते म्हणायचे, एक मनुष्य नदी पार करण्याकरिता त्यांनी पाण्यात उडी मारून पोहत पोहत निघाला आणि तो पोहता पोहता पलीकडच्या काठापर्यंत गेला. पण आता पण ऐकल्यानंतर किती लोकांच्या मनात विचार सुरू झाले. तुमच्या मनात काय काय सुरू झालं आता. पलीकडच्या काठापर्यंत गेला पण लोक विचार, आता बुडाला तर नसेल ना, गटांगळ तर खाल्ल्या नसतील ना, म्हणजे गेला तर नसेल ना, असे बरेच विचार मनात येतात. पण शब्द एवढा कठीण आहे महाराज, चिंता करू नका. पलीकडच्या काठापर्यंत गेला पण थोडा थकला, पण बळजबरी गेलाच पलीकडच्या काठाला. म्हणजे काही मेला बेला नाही. दृष्टांतातला तरी कशाला मारावा महाराज. पण दृष्टांतातला सुद्धा मारू, म्हणजे जिवंत तर मारूच नाही कोणाला, पण दृष्टांतातला सुद्धा मारू नये महाराज कोणी. पलीकडच्या काठाला गेला. पण म्हणे ब्राह्मणाला देवाच्या दयेनं सगळं मिळालेलं आहे, पण त्याला संतती नाही. संततीच्या दुःखानं दुःखी आहे महाराज. म्हणून त्यांनी प्रजा त्यांनी वाढवायची आहे, संतती त्यांनी प्राप्त व्हावी याच्याकरिता दुःख आहे. कथा ऐकायला गोड लागतात, त्यातला भाव ऐकला पाहिजे. तुंगभद्रा नदी म्हणजे काय, श्रेष्ठ कल्याणाचं साधन. त्याच्यामध्ये उत्तम नगर. उत्तम नगर जर कोणतं असेल तर मनुष्य शरीर हे उत्तम नगर आहे महाराज. म्हणजे श्रेष्ठ कल्याणाचं साधन असणारा परमार्थ, या परमार्थरूपी नदीच्या काठावर असणार हे उत्तम नगर म्हणजे माणसाचं शरीर आहे. या माणसाच्या शरीररूपी उत्तम नगरामध्ये त्यांनी ब्राह्मण राहतोय. आत्मदेव. आत्मदेव ब्राह्मण म्हणजे जीवात्मा. जीवात्मा हाच आत्मदेव ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. धुंदुली म्हणजे बुद्धी. आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी.
ती जयाची सनिधी निरुजा की जे. पण आत्म्याला जीवबुद्धी प्राप्त झालेली आहे. बुद्धी म्हणजे काय? ही बुद्धी त्यागणी महाराज ब्रह्मज्ञान प्राप्त करून देऊ शकते, सामान्य समजू नका. महाराज म्हणतात दीपकलिका धाकुटी परिते बहुतेजा ते प्रकटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. जशी दिव्याची ज्योत छोटी असते पण विशाल असणारा प्रकाश देऊ शकते, तशी सद्बुद्धी सामान्य समजू नका. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. पण बुद्धीनं त्याने महाराज जर निश्चय केला तर बुद्धी जाणे व न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे विचारसागरात म्हटले. पण बुद्धी भगवत स्वरूपाला जाणू शकते. बुद्धी फार महत्वाची असते. पण आत्मदेव ब्राह्मण हा जीवात्मा आहे आणि धुंदुली त्याची पत्नी म्हणजे बुद्धी आहे. म्हणून त्याने अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तब तो होय बाधक. म्हणून निर्मळ बुद्धी जर झाली भगवत प्राप्ती होते आणि बुद्धी जर मलिन असली तर पुनरागमनाला त्याने कारण ठरते. पण बुद्धी असा आत्मदेव हा ब्राह्मण आहे. त्याची त्याने पत्नी धुंदुली आहे, अतिशय सुंदर आहे, तरुण आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला संतती प्राप्त झाली नाही. एखाद्याला जर उशिरा संतती झाली तर त्याला फारसं काय वाटत नाही महाराज मनात. तो म्हणतो होईल ना, माझ्या नशिबात असेल त्यावेळेला, आपण कुठं अजून म्हातारे झालं, होईल ना संतती. त्याचा असा विचार असतो मनात. ते ठाम असतात त्यांच्या विचारावर. पण एखाद्याला संतती होत नाही हे त्याने लोकांना कळालं की लोकांना फार त्रास होतो. लोक त्याचा खालबत्ता कुटायला सुरुवात करतात. अरे म्हणे सगळं त्यांच्याकडे पण अजून त्यांना संततीच नाही, होईल ना त्याला, तुला काय त्रास होतो. फार चर्चा होतात बायकांमध्ये, तर फार चर्चा होतात एखाद्याचं लग्न व्हावं आणि 2-3 वर्ष त्यांनी लग्न होऊन त्यांनी झालेले असावी, संतती झालेली नसावी. लग्न कार्यात एखादी म्हातारी सापडली की मग तिला विचारायला सुरुवात होते, काय ग तुझ्या पोराचं लग्न झालं आहे का काय, त्याला हिला माहीत असतं काय नाही म्हणून. तरी त्यांनी अजून मीठ लावायचं, तिखट लावायचं आणि म्हातारी भडकून द्यायची महाराज. आणि म्हातारी भडकली की घरी येऊन सुनबाईला सासूरास करायला तयारच होते महाराज, लगेच तयार असते, सज्जच असते महाराज ती. अरे दुसऱ्याचं चांगलं नाही करता आलं त्यांना वाईट तरी करू नये महाराज. अरे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो काटे बनकर मत रहना. दुसऱ्याचं चांगलं करावं महाराज, होईल म्हणावं, काहीतरी आशीर्वाद द्यावा. आपल्यात जर काही शक्ती असली तर काही तप करावं महाराज, तप करून त्याचं चांगलं होण्याकरिता अट्टहास करावं का, त्याच्यात भांडणं लावून द्यावेत. म्हणून त्याने ज्याला संतती लवकर होत नाही त्यांना जास्त त्रास होत नसतो महाराज. त्रास लोकाला होतो. लोक टोचतात, लोक बोचतात, लोक फार वाईट शब्दात बोलतात, मग फार वेदना होतात महाराज. त्या दाम्पत्याला फार कठीण अशा पद्धतीनं वेदना होतात. ब्राह्मणाला वाईट वाटायला लागले, लोक म्हणायचे सगळं याच्याकडे आहे याला संतती नाही, सगळं याच्याकडे याला संतती नाही. म्हणून त्याने पुत्रहीन समे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. दशरथ राजाला जसा त्रास होता ना तसा त्रास आत्मदेव ब्राह्मणाला व्हायला लागला. तो म्हणला काय करू आता. एक दिवशी तुंगभद्रा नदीच्या काठावर जाऊन बसला आणि पाणी पिऊन त्याने महाराज झाडाखाली बसला आणि मनात विचार यायला लागले त्याच्या. म्हणला आत्महत्याच करतो आता, असे विचार मनात घेऊन त्याने झाडाखाली बसला होता. इतक्यात काय झालं ऐका. एक संन्यासी तिथे आला. पित्वा जलम निशन्नस्तु प्रजा दुःखेन कर्षिता मुहूर्तादपि तत्रैव संन्यासी कश्चिदागत. एक संन्यासी तिथे आला. संन्याशानं पाहिलं झाडाखाली ब्राह्मण बसलेला आहे, डोक्याला हात लावून बसलेला आहे, उद्विग्न झालेला आहे. संन्यासी त्या ब्राह्मणाजवळ गेला, आत्मदेव ब्राह्मणाजवळ. त्याला विचारलं, का रे बाबा कथम रोदिशी विप्रत्वम का ते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. तू का दुःखी आहेस, तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. असं ज्या वेळेला त्याने विचारायला सुरुवात केली ब्राह्मणाला फार बरं वाटलं. महाराज कोणीतरी माझं दुःख विचारतोय. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, जगामध्ये फार लोक दुःखी आहेत महाराज, फार कष्टी आहेत. दुःख कोणाजवळ सांगावं हा पण प्रश्नच असतो महाराज मोठा. लोकांच्या समोर जास्त सांगत जाऊ नका, लोक फार भामटे आहेत महाराज. रडून रडून आपलं ऐकतात, फक्त पाठ फिरायचा उशीर आहे महाराज. हसून हसून सांगतात, बरा म्हणतात, त्याला असंच पाहिजे, त्याचं ऐकून घेतात महाराज. आधी रडून रडून ऐकतात, त्याच्यासारखे होतात, फार ऐकतात. अशा लोकांना भामटेच म्हणलं पाहिजे. माझ्याकडे फार ठेवणीतले शब्द आहेत माझे, खरकटे, खदरे, मदरे महाराज, हे सगळे दुसऱ्याला दुःख देण्याकरिता तयार असतात. त्यांच्यासमोर सांगायचं नाही. फार जर पोटात दुःख असलं आणि काही व्यथा असली आणि फार वेदना होत असल्या तर लोकांना सांगू नका, भगवंताला सांगा ना महाराज, तो सगळ्यांचं ऐकून घेतो. पांडुरंगाच्या समोर सांगा, तो ऐकतो. आणि फक्त ऐकतो असं नाही,
त्या दुःखातून बाजूला काढतो, हे त्याच्या सामर्थ्य आहे. लोकांसमोर सांगून फायदा तरी काय होणार आहे मला? लोक धड आपल्याला मदतही करणार नाही दुःखातून बाजूला होण्याकरिता. म्हणून लोकांच्या समोर सांगू नका, देवाच्या समोर सांगा. काय सांगायचं असेल देवा सांगा. देवा सांगो, देवा सांगो, सुखदुःख देवा सांगो. देवाला सुखदुःख सांगावं महाराज. म्हणून त्याने देव ऐकून घेईल आणि दुःख निवृत्त करील. देवाचा स्वभाव आहे महाराज. म्हणून त्यांनी संन्याशाने विचारलं, फार चांगलं वाटलं. ब्राह्मणाला सुद्धा माझी चौकशी करतो आहे. मग सांगणार आहे ब्राह्मण त्याला की मला संतती नाही, पण डायरेक्ट कसं सांगावं. मग फिरून फिरून सांगायला सुरुवात केली. म्हणजे ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं आहे ना. फिरून सांगायला सुरुवात केली. एखाद्याच्या घरी फार दूध दुभतं असावं आणि एवढं दूध दुभतं त्यांनी आहे, त्याच्या घरी भरपूर त्यांनी आहे आणि आपल्या घरात ताकाची सुद्धा त्यांनी वानवा आहे. मग काय करायचं, एका मावशीने ठरवलं तिच्या घरी जाऊन ताक आणायचं. ताकाचं गाडगं घेतलं आणि मागं असं लपवलं. तिच्या घरात घुसले. म्हणले बऱ्याच गाया दिसतात, म्हशी पण आहेत वाटतं. म्हणे हो, बरंच दूध निघत असेल नाही का? म्हणे फार फार जास्त दूध आहे. मग काय करतात दुधाचं एवढं? म्हणे डेअरीला जातं. घरी नाही ठेवीत का? फार छान विचारतात महाराजाचे लोक. म्हणे घरी ठेवतो ना, घरी सुद्धा. किती खातील? म्हणे खाऊन खाऊन उरलेलं जातं म्हणे डेअरीला. मग घरी त्याने खाऊन शिल्लक राहत असं म्हणे. राहतं ना. मग काय करता? गाडगेला म्हणे काय करता? म्हणे काय नाही. मग त्याने विरजण घालतो. मग विरजण घातल्यानंतर दही होतं. म्हणे दही खाता असतील? म्हणे खातात ना. मग त्या किती खातात? म्हणे किती खातात ते तरी? मग काय करते? मग त्याचं लोणी काढते म्हणले. आणि लोणी काढल्यानंतर त्याने मग ताकही शिल्लक राहत असं म्हणे. हो. मग ताकाचं काय करता? असे त्याने माजुरी आहेत म्हणले, दही खात नाही तर तूप खात नाही, ताक कधी खायला लागले. म्हणे मग ताकाचं काय करता? म्हणे देतो टाकून. म्हणे टाकून देणं काय चांगलं असतं का? म्हणे देवा कोणाला? मला द्या ना म्हणले. म्हणे कशात नेती? लगेच गाडगं पुढं. म्हणजे ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं असं आहे ना. मग हळूच गाडगं पुढं केलं की याच्यात दे म्हणायचं. मग भरपूर ताक घेऊन जायचं. म्हणजे ओरिजिनल मुद्दा ताकाचा होता, पण म्हशीपासून सुरू केला. महत्वाचा विचार आहे. तसं ब्राह्मणाला सांगायचं होतं मला संतती नाही, पण फिरून फिरून सांगायला सुरुवात केली. म्हणे पाल्यते या मया धेनुम सा वंद्यापि सर्वथा. माझ्या घरी एक गाय आहे म्हणले, पण गायला वासरूच होत नाही. माझ्या घरी त्याने बरेच झाडं लावले आहेत फळाचे, पण त्याला फळच येत नाहीत. जे फळं मी माझ्या घरात घेऊन येतो तच्च शीघ्र विनश्यती, ते फळं सुद्धा लवकरात लवकर खराब होऊन जातात. असं त्याने होतं. हे सगळं सांगून झालं. मग हळूच सांगायला सुरुवात केली. माझ्या बायकोचं नाव धुंदुली आहे. ती फार तरुण आहे, सुंदर आहे, पण तिला संततीच होत नाही. म्हणजे आधी गाईचं सांगितलं, मग झाडाचं सांगितलं, मग फळाचं सांगितलं, मग बायकोचं सांगितलं. माझी बायको फार सुंदर आहे म्हणे, पण तिला संतती होत नाही म्हणून मी दुःखी आहे. असं त्याने संन्याशानं ऐकलं. ऐकल्यानंतर त्याचं कपाळ पाहिलं महाराज. असं म्हणून त्याने ब्राह्मण रडायला लागला. मला संततीने आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येतात. संन्याशी सर्वज्ञ आहे, त्याने त्याचं कपाळ वाचलं महाराज. कपाळावर त्यांनी लिहिलं असतं ना, म्हणजे पाचवीच्या दिवशी ती सटवी येते ना, सटवाई, ती लिहितात म्हणत ना. ज्ञानोबा म्हणतात सत्य सटवीची राती जीवी न विसंबे वाती. म्हणजे त्या दिवशी रात्री त्यांनी असं त्या बाळांतनी जवळ त्यांनी बरंच काही ठेवावं लागते. पाटा असतो पाटा, त्या पाट्याला त्यांनी स्वच्छ धुवायचं. विचारा तुम्ही महाराज, त्या पाट्याला त्यांनी स्वच्छ धुवून त्या पाट्यावर पूजा मांडायची. म्हणजे ते पाट्यावर बरंच काही पूजायचं. म्हणजे वही ठेवतात, पेन ठेवतात, अजून काय काय त्याने ठेवतात. मला त्या भीतीवर चित्र काढलेलं असतं मला त्या सटवायचं. म्हणजे कोळशानं काढतात, कोळशानं अशी उभी रेख करायची, मग एक आडवी रेख करायची. मग तिची बोट तर फार सुंदर असतात महाराज. तिचं असं मुंडकं त्याने काढायचं. अशी ती सटवाई त्याने भितडावर असते आणि मग ती अशी सटवाई काढायची आणि त्याच्यावरती सगळे पाट्यावर पदार्थ पूजायचे. आपण म्हणतो आपल्याकडे म्हणच आहे, हे आमच्या पाट्यालाच पूजलेलं आहे. असं होतं ना. आम्हाला सुद्धा बरंच पाट्याला पूजलेलं जातं रोज. कथा कीर्तन सांगायला गावगाव हिंडावं लागतं. मग त्यावेळेला बरेच अनुभव येतात. ते सगळे अनुभव आमच्या पाट्यालाच पूजलेले आहेत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याने पाट्यावर पूजलं जातं. सटवाई त्याने लिहिते, कपाळावर लिहिते महाराज. ते अक्षर रात्रभर जागा राहावं लागते महाराज. तिथं मांजर नाही गेली पाहिजे. काय मांजरीचं त्याचं वावडा असेल मला माहित नाही, पण मांजर जाऊ द्यायचे नाही म्हणतात. रात्रभर दिवा चालू ठेवायचा. मग ती सटवी अर्ध्या रात्री कधीतरी येते आणि टाक टाकून जाते म्हणतात. कपाळावर लिहून जाते. आपल्या सगळ्यांच्या कपाळावर तिने लिहिलेलं आहे.
काय काय घडणार आहे. म्हणजे गोस्वामीजी म्हणतात, प्रारब्ध पहिले रचा, पिछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले शरीर रघुवीर. आधी प्रारब्ध तयार झालं, मग शरीर तयार झालं. आपली फाईल आधी तयार आहे महाराज, मग आपल्याला पाठवलंय. महत्वाची गोष्ट आहे. ते सगळं कपाळावर लिहिलेलं आहे. त्याचं कपाळ वाचलं संन्याशाने, आणि कपाळ वाचल्यानंतर कळालं याला संतती होणारच नाही. खरं खरं सांगायला सुरुवात केली. संतांचं हृदय नवनीतासारखं असतं. संन्याशी व्याकुळ झाला त्याचं दुःख पाहून. त्याला सांगू लागला, हे बघ म्हणला ब्राह्मणा, संसाराचा छंद करू नकोस. मुंचा ज्ञानम प्रजारूपम मोहबलिष्ठा कर्मनो गती विवेकम सुसमासाध्य. त्याचे संसार वासना, संसाराची वासना टाकून दे म्हणला. भगवंताचं चिंतन कर. बघ म्हणला, मी कसा मस्त आहे, संन्याशी झालेलो आहे, काही चिंता मला नाही, चिंताच सोडून दे. तो म्हणला, महाराज असं कसं होईल, मला काही करून संतती प्राप्त झाली पाहिजे. मग त्याला खरं सांगायला सुरुवात केली. ते म्हणले, अरे शृणवी प्रमया ते प्रारब्धम तु विलोकितम, मी तुझं प्रारब्ध वाचलंय. सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच, तुला 7 जन्मापर्यंत संतती होणार नाही असं तुझ्या कपाळात लिहिलेलं आहे. मग तर रडायलाच लागला. मग याला बरंच समजून सांगितलं. मला, अरे संततीने कोणाला सुख दिलंय? ज्यांना फार लेकरं बाळा आहेत आणि ते काय फार सुखी आहेत वय? ज्यांना नाही ते रडतात आणि ज्यांना आहे ते पण रडतात महाराज. क्वचित बोटावर मोजण्यासारखे संस्कारिक मुलं पाहायला मिळत असतील, आईबापाची सेवा करतात, नाही तर लाथाच आहेत महाराज सगळीकडे. हे खरं आहे, मी सांगतोय. ते मी फार पाहिलंय जगामध्ये, फिरून फिरून पाहिले महाराज. भामटे लोक फक्त सांगत नाहीत, झाकली मूठ 1.25 लाखाची असते. तोंडावर विचारलं कसं, बरं आहे छान, फार छान आहे म्हणतात. मुलं बाळ फार चांगली, सोना पण फार चांगलं, चहात पाणी घालून देते, हे नाही सांगत. हे कोणी सांगत नाही. म्हणजे काय सांगायचं थोडंच असतं. स्वतःची आबरू लोकांच्या समोर कशाला मांडायची महाराज. म्हणून फार दुसपूस असते, धवस असतो म्हाताऱ्या माणसांना. पण म्हातारे सुद्धा फार बनलेले असतात महाराज, ते सांगत नाहीत कोणाच्या समोर. वेदना फार होतात संसाराकडून, अशी अवस्था असते. महत्वाची म्हणजे ज्यांना आहेत ते पण रडतात आणि ज्यांना नाही ते पण रडतात. ज्यांना नाही ते नाही म्हणून रडतात आणि ज्यांना आहे ते का झाले म्हणून रडतात. हे असले कशाला झाले, महत्वाची गोष्ट आहे. मला रडतोय ब्राह्मण. त्या ब्राह्मणाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, महाराज तुम्ही एवढे संन्याशी दिसता, तुमच्या कृपेने जर मला त्यांनी संततीच होणार नसेल तर तुम्ही संन्याशीच कशाचे, मरा आता. म्हणजे बिचारा विचारपूस करायला गेला आणि त्याच्यावरच फिरला. म्हणजे जसं काय त्यानं संन्यास घेतला याला लेकर होण्याकरता. आता काय करावं? ते म्हणजे उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपान जायते पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. म्हणजे सापाला दूध पाजलं की त्याचं विष होत असते, तसा मूर्खाला उपदेश केला की ती कुधळ खोरं घेऊन आपल्यावर धावत असते महाराज. पण मूर्खाला उपदेश करीत जाऊ नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. म्हणून त्याला उपदेश करत जाऊ नये. गुपचूप झोळेमध्ये हात घातला आणि एक फळ काढलं आणि ब्राह्मणाच्या हातात दिलं. म्हणे घे. सांगितलं, तस्याघ्रम समालोक्यम फलम एकम सदत्तवान. एक फळ देऊन टाकलं. इदम भक्षे पत्न्यात्वम तत पुत्र भविष्यती. हे फळ जर तुझ्या बायकोनं खाल्लं तर तिला पुत्र प्राप्त होईल असं सांगून टाकलं. काही नियम सांगितले महाराज. सत्यम शौचम दया दानम एक भुक्तम तू भोजनम वर्षादपि स्त्रियाकार्य तेन पुत्रोती निर्मलहा. तुझ्या बायकोनं जर व्रत त्यांनी पाळलं, सत्य म्हणजे खरं बोलायचं, सुचिरभूत राहायचं, दया करायची, दान धर्म करायचं आणि एकदाच जेवायचं, असं जर व्रत तिनं केलं तर 1 वर्षात तिला मुलगा होईल असं सांगितलं. ब्राह्मणाला फार आनंद झाला. घरी गेला. बायकोचं नाव धुंदुलीच होतं महाराज. 9:15 दरम्यान ब्राह्मण घरी गेला. अजून 10-15 मिनिटात त्याचा सगळा कार्यक्रम होईल महाराज. लक्षपूर्वक ऐका. घरी गेला. बायकोनं त्यांनी पाहिलं, फार आनंदात दिसतो. म्हणे आज फार शिदा सामुग्री दक्षिणा मिळाली वाटतं. घरात स्वागत केलं, बसायला आसन त्याला दिलं. म्हणे आज स्वारी फार आनंदात आहे. काय झालं? म्हणे असंच झालं. म्हणे काय? एक संन्याशी भेटला होता, त्याला मी सांगितलं मला संतती नाही, त्याने एक फळ दिलेलं आहे. सांगितलं बायकोला खायला दे, तिला मुलगा होईल. तिचा चेहरा मात्र भरभर उतरला महाराज. का बरं उतरला माहिती आहे? ती सुंदर होती पण तिच्याकरता शब्द वापरले. तरुणी कुटीला तस्य सख्यग्रेचे रुरोधः. तरुण आहे पण कुटील स्वभावाची आहे. दिसायला फक्त चांगले असून काय उपयोग आहे महाराज? लोक नाक पाहतात, डोळे पाहतात, रंग पाहतात, उंची मोजून घेतात. अशी बायको त्यांनी घरामध्ये आणायची. पण ती बाहेरून चांगली दिसते आहे, ती आतून चांगली असली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे ना. ती घरात आल्यावर धिंगाणा घालते. बापात आणि मुलात त्यांनी फाटाफूट करून टाकते, भावाभावात फाटाफूट करून टाकते. महाभारत कशामुळे झालं महाराज? हा सगळा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही, पाहण्यासारखंच आहे. घरोघर महाभारत सुरू होतं. पण बाहेरून चांगलं पाहू नका, संस्कार बघा.
तिचे संस्कार किती चांगले थे. आता हे असं सांगायला लागलं की लांबत राहतं ना, मग 15 मिनिटात कसं काय थांबल महाराज. बरंच आवरून तोंड आवरून धरलं हजम्या. लवकर त्यांनी कथा महात्म्य तरी पूर्ण व्हावं म्हणून, नाही तर बरं त्याच्यात फाटे फुटत असतात. असो म्हणून त्यांनी अंतकरण चांगलं असावं, कुटील स्वभावाची आहे. रडायला लागली. ते म्हणले हे फळ खाल्लं आणि मला जर संतती झाली मग काय करू. तिच्या दृष्टीने दोघी स्त्रिया फक्त चांगल्या आहेत. ती म्हणली वंध्या वा विधवा नारी सुखिमेश्चेती मे मती. ही वंध्या म्हणजे जिला संतती झाली नाही ती, आणि विधवा म्हणजे जिचा पती मरण पावला ती. अशा दोनच स्त्रिया जगामध्ये सुखी आहेत. जिला संतती नाही, जिचा नवरा मेलेला आहे, अशा दोघीच सुखी आहेत असं तिचं मत आहे महाराज. ती म्हणते अशी माझी बुद्धी मला सांगते. मग तिला संतती नको आहे. ती म्हणली गर्भधारणा झाल्यानंतर त्यांनी म्हणतात फार अन्न पचत नाही, उलट्या होतात, पोटात अन्न राहत नाही, आणि मला तर खायचा फार छंद आहे. म्हणले उलट्या व्हायला लागले मग काय करू. एवढं करून ते बाळ पोटात वाढायला लागलं की फिरत राहतं, पाठपोट त्याचं फिरलं की त्याने पोट दुखायला सुरुवात होते, मला वेदना झाल्या मग काय करू. एवढं करून जर त्यांनी महाराज 9वा महिना मला लागला आणि गावात जर चोर आले तर चांगली माणसं पळून जातील. अडवलेल्या म्या कसं काय त्यांनी पळायचं. ते भागवतात वर्णन आहे महाराज असं. माझी गर्भधारणा झालेली असेल, 9वा महिना त्यांनी असल्यावर मी पळायचं कसं म्हणले. बरं एवढं करून त्यांनी सगळं चांगलं व्यवस्थित झालं. प्रसूतीच्या वेळेला वेदना होतात, त्याचं काय करू. एवढं करून प्रसूत झाले. प्रसूत झाल्यानंतर ते बाळ लहानचं मोठं करायचं फार कठीण असतं महाराज. चोपदार उभाच असतो. चोपदार म्हणजे सासूबाई. हे खाऊ नको, ते करू नको, याच्यात हात घालू नको, त्याच्यात हात घालू नको, असं ती सासूबाई सारखे त्यांनी डवचायचं काम चालूच असतं. एवढे कष्ट सहन करून लहानचं लेकरू लहानचं मोठं करायचं. बरं एवढं मोठं करत असताना मी जेवायला बसले ते जर त्यांनी मांडीवर त्यांनी घेतलं, त्यानं जर मांडीवरच शिशू केली मग काय करायचं. तिचे एवढे विचार आहेत लांबचे. त्यापेक्षा नाही झालेलं चांगलं म्हणली. मी फार सुखी आहे. फळाचं काय करत. तिची बहीण घरी आली. एकदा भगिनी तस्यात स्वेच्छागत. तिची बहीण स्वतःच्या मनानं आली. दोघींचं बोलणं झालं. तिनं त्यांनी सांगितलं आमचे हे गेले होते आणि कोणीतरी संन्याशी भेटला आणि त्यानं फळ दिलं आणि पुत्र प्राप्त होण्याकरिता. असं ऐकल्यावर ती बहीणच रडायला लागली. ती म्हणजे तू का रडते. ती म्हणली तुझं घर धनधान्याने गच्च भरलेलं आहे, तुझ्या घरात खायला कोणी नाही, आणि मला त्यांनी घरात खायला दाना नाही. पहिले 6 लेकरं आहेत आणि 7व्यांदा गर्भवती आहे. कोणाला खाऊ कसं घालू. म्हणे मग एक काम कर, हे जे फळ तुला दिलंय ना हे गायीला खाऊ घाल परीक्षा घेण्याकरिता. गायीला खाऊ घाल. आणि मला आता संतती होणारच आहे. मला झालेले लेकरू मी तुला देऊन टाकील. माझा नवरा धनाचा लालशी आहे, तुझ्याकडे बरंच धन आहे, माझ्या नवऱ्याला धन देऊन टाक. असं आदला बदली करू म्हणले. आणि असंच झालं महाराज. तिनं गर्भारपणाचं नाटक केलं. फळ गायीला खाऊ घातलं. आत्मदेवाला सांगितलं मी गर्भवती आहे. 9 मास पूर्ण झाल्याचं त्यांनी नाटक केलं. चिंध्या बांधून या वाढविले पोट, गर्भार बोभाट जना माझी. गरोदर असल्याचा बोभाटा झाला. माहेरी अशा पद्धतीने बाळणपणाला गेली. तिची बहीण पण बाळणपणाला आली. तिची बहीण प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. हिनं पोटाच्या चिंध्या सोडून टाकल्या आणि मुलगा बहिणीला देऊन टाकला. तो मुलगा त्यांनी महाराज तिनं घेतला. आत्मदेवाला निरोप दिला. आत्मदेव ब्राह्मण आनंदी झाला. तो म्हणला मला मुलगा झाला. त्यानं त्यांनी दान धर्म केलेला आहे. आपल्या पत्नीला घरी घेऊन आला. इकडे चमत्कार असा झाला, ज्या गोमातेला फळ खाऊ घातलं होतं ती गोमाता गर्भवती झाली होती. आणि गायीला सुद्धा मुलगाच झाला होता. गायीला वासरं होतात, मुलगा झाला. कसं काय मुलगा झाला. फळ दिलं होतं संन्याशानं मुलगा होण्याकरिता, वासरू होण्याकरिता नाही. मग ती गायीनं खाल्लं काय ना आईनं खाल्लं काय. मुलगा म्हणजे मुलगाच होणार होता. म्हणून गायीला सुद्धा मुलगा झाला. चमत्कार असा होता की त्या मुलाचे कान गायीसारखे होते. म्हणून त्यांनी या धुंदुलीने बहिणीचा मुलगा आणला होता. त्याचं नाव तिनं ठेवलं धुंदुकारी. आणि गायीला झालेला जो मुलगा आहे त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आत्मदेव ब्राह्मणानं ठेवलं गोकर्ण. दोनही मुलं मोठे झाले. आत्मदेवाला आनंद झाला. तो म्हणला देवाला एकच मुलगा मागितला होता, 2 मुलं झाले. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. असे 2 मुलं झाले महाराज. मग दोनही मुलांना लहानचं मोठं करायला सुरुवात केली. मोठी झाली मुलं. क्रियत्कालीन तौ जातो तनवो तरणो भो. 2 मुलं गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलहा. गायीचा असणारा मुलगा गोकर्ण मोठा ज्ञानी झाला आणि धुंदुकारी मोठा खल प्रवृत्तीचा, वाईट प्रवृत्तीचा जन्माला आला. या धुंदुकारीनं त्यांनी महाराज फार वाईट प्रवृत्तीनं वागायला सुरुवात केली. तो त्यांनी महाराज धुम धुम करवती ती धुंदुकारी. जो काम क्रोधादी विकारानं धुमसतोय असा धुंदुकारी जन्माला आला. गोकर्ण भगवंताची भक्ती करतोय. महान भगवत भक्त झाला महाराज. या धुंदुकारीनं त्यांनी काय केलं माहिती आहे. भागवतात वर्णन आहे. तेन वेश्या कुसंगेन पितृवित्तम तु नाशितम एकदा पितृताड्यम पात्राने स्वयमारहत. त्यानं बापाचं धन खर्च करायला सुरुवात केली. कसं कसं खर्च करतोय ते सांगितले. तेन वेश्या कुसंगेन. तो वेश्यागमन करू लागला. तो कुसंगती करू लागला.
त्यानं बापाचं धन खर्च करायला सुरुवात केली. बाप धन द्यायला नकार देऊ लागला. तर तिथेही वर्णन करून सांग, एकदा पितरो ताड्यम, एकदा त्यानं बापालाच मारहाण केली. स्वयंमार, स्वतःच्या हातानं बापच मारला. म्हणजे बापाला मुलानं मारहाण करावी याच्यापेक्षा काय दुर्भाग्य असेल महाराज बापाचं. असा मुलगा पोटी जन्माला आला आणि त्या मुलानं त्याने महाराज मारहाण केली. काय बापाला वाटत असेल. फार दुःखी झाला महाराज, रडू लागला, व्याकुळ झाला. तत्पिता कृपणम प्रोच्चम धनहीनो रुरोदह, रडतो आहे. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, वंध्यत्वम तु समोचितम कुपुत्र दुःखदायका. अरे नव्हते लेकर तेच चांगलं होतं, हा कुपुत्र जन्माला आला आणि फार दुःख देऊ लागला. कुपुत्र दुःखदायका. रडत रडत त्याने निघाला. आता कुठे जाऊ. को तिष्ठामी को गच्छामी को मे दुःखम व्यपोहयेत, कोण माझं दुःख जाणून घेईल. जातोय समोरून त्यांनी गोकर्ण महाराज आले. गोकर्णानं पाहिलं आपले वडील रडतायत. काय झालं बाबा. सांगितलं, धुंदुकारीनं मला मारहाण केलेली आहे, मी फार दुःखी आहे. मग मात्र गोकर्णानं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. तदानीं तु समागत्य गोकर्णो ज्ञान संयुता बोधयामास जनकम वैराग्यम परिदर्शयन. परिदर्शन म्हणजे उपदेश. गोकर्णानं त्यांनी बापाला उपदेश करायला सुरुवात केली. त्या उपदेशाला त्यांनी गोकर्ण गीता म्हणतात. गोकर्ण गीता. गोकर्णानं तत्वज्ञान बापाला सांगितलं. असार खलु संसार दुःख रूप मोहकहा सुतम कस्य धनम कस्य स्नेहनवा स्नेहवान जलोपी राम. या संसार सगळा असार आहे, याच्यात कोण कोणाचा आहे. म्हणून संसाराचा छंद करू नका, भगवंताचं चिंतन करा. म्हणे कसा भगवंताचं चिंतन करू सांग. तदा वाक्यम तू समाकरे गंतु काम पिता ब्रवीत किम कर्तव्ये वने तात तत्वम वद सविस्तरम. सांग कसं भगवत चिंतन करू. तयार झाला भगवत चिंतन करायला. आधी संन्याशी सांगत होता, कशाला संसाराच्या छंदात पडतो, चल माझ्या बरोबर. त्याचं नाही ऐकलं महाराज. आता त्यांनी कधी ऐकायला सुरुवात केली. का बरं माहिती आहे, आता लाथा घातल्या ना संसारानं. म्हणून म्हण आहे महाराज, लातो के भूत बातो से नाही मानते. म्हणून संसाराच्या लाथा खाल्ल्यानंतरच माणसाला वैराग्य होतं महाराज. लाथा खाऊन देऊळ धरणारे बरेच आहेत महाराज, ते वैरागी नाहीत, वैतागी आहेत. वैतागल्यावर लोक घरं सोडतात महाराज. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. पण बायका पोरांनी चांगला झोडून काढला की मग देवळात जाऊन बसतो, मग तो भाजनाला लागतो महाराज. असे बरेच भाजनाला लागलेले आहेत, ते वैतागलेले आहेत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून सांगायला सुरुवात केली. म्हणजे अरे देहास्ति मा सरुधिरे अभिमतिम त्यजत्वम जाया सुता दिश सदा ममतां विमुंच पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य रागरसिको भवभक्तिनिष्ठे. भगवंताचं भजन करा, चिंतन करा. शरीराला त्यांनी दुय्यम स्थान द्या. भोगावे न त्यागावे, दोही ठाई विभागावे, असं त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. शुद्धो शरीरात, तुम्ही शुद्ध आहात, मी आत्मा आहे अशी भावना अंतकरणात धारण करा. धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेव्यस्य साधू पुरुषाम जही काम तृष्णाम. पण धर्मानं जीवन त्यांनी जगावं, साधू पुरुषांची सेवा करावी असा उपदेश केला. या आत्मदेवानं तो उपदेश ग्रहण केला आणि सर्वस्वाचा त्याग करून 60 वर्षाच्या वयामध्ये आत्मदेव ब्राह्मण घर सोडून निघून गेला. वाईट मुलगा जन्माला आला म्हणून बापाला घर सोडावं लागलं आणि वनात जाऊन तपश्चर्या करून त्यांनी भगवंताचं चिंतन करून मुक्त झाला. इकडं त्या ठिकाणी महाराज वडील निघून गेल्यानंतर या धुंदुकारीनं आईचा घाम धरलेला आहे. म्हणजे धुंदुलीला त्रास देऊ लागला. सांग म्हणला, तुझं धन कुठे आहे, मला लवकरात लवकर दे. पितर्यो परते तेन जन्ने ताडिता भृशम. आईला मारहाण करू लागला. तुझं धन कुठे आहे मला सांग, नाही तर लात घालतो म्हणला. आता घाबरली, मुलाच्या त्रासानं त्रस्त झाली धुंदुली आणि रात्रीच्या वेळेला घर सोडून पळू लागली. पळता पळता एका विहिरीत जाऊन पडली आणि विहिरीत त्यांनी पडून तिचा मृत्यू झाला महाराज. म्हणजे बाप घर सोडून निघून गेला आणि आई विहिरीत पडून त्यांनी मरून गेली. असा मुलगा जन्माला आला. गोकर्णानं पाहिलं फार वाईट आहे, आपण इथं थांबायला नको. म्हणून गोकर्ण तीर्थयात्रार्थम निर्गतो योग संस्थिता न दुःखम न सुखम तस्य न वैरे नापी बांधव. हा त्याला सुख आणि दुःख काहीच नाही. हा तो त्यांनी महाराज वनात निघून गेलेला आहे. इकडं हा धुंदुकारी राजा झाला. याला सर्व सत्ता हातात आल्यासारखं वाटू लागलं. हा त्यांनी चोऱ्या माऱ्या डकेती करून त्यांनी महाराज धन जमा करून आणू लागला. ज्या वेश्यांकडे जात होता त्या वेश्यांनाच घरी घेऊन आला. 5 वेश्या होत्या, त्यांना आपल्या घरामध्ये घेऊन आला. त्यांच्याबरोबर त्यांनी राहतोय. या वेश्यांनी विचार केला, हा धन घेऊन येतोय, हे जर राजाला कळालं तर राजा त्यांनी धनही घेऊन जाईल आणि याला पण घेऊन जाईल. धन वाचवलं पाहिजे, काय करावं, याच्यासारखे आपल्याला फार मिळतील. मग त्या स्त्रियांनी याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. महाराज मदिरा पिऊन उन्मत्त होऊन आला होता आणि हा त्यांनी आल्याबरोबर याला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला, मरेना. मग खाली उतरवला, बांधून टाकला आणि बांधून त्यांनी आरडाओरडा करत होता. जळते निखारे त्याच्या तोंडात टाकले महाराज
आणि त्रस्त होऊन त्याने स्वतःचे प्राण सोडून दिले. त्याच घरात खड्डा खाणला आणि त्याला पुरून टाकला त्या बायकांनी आणि सगळं धन घेऊन त्या निघून गेले महाराज. मग आता त्याच्यावर काही उत्तरक्रिया झाल्या नाहीत, त्याचा अंत्यविधी अशा पद्धतीने त्याने झाला नाही. त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली. धुंदुकारी हा पिशाच्य झाला, सर्व लोकांना त्रास देऊ लागला. एक दिवशी गोकर्ण त्यागणी महाराज तीर्थयात्रा करत करत आपल्या गावापर्यंत आले आणि रात्रीच्या वेळेला आपल्या अंगणामध्ये अंथरूण टाकून झोपलेले आहेत. अर्धी रात्र झाली आणि हा धुंदुकारी त्याने पिशाच्य झाला होता. अकराळ विकराळ रूप धारण करून त्याने अशा पद्धतीने त्यांच्या समोर उभा राहिला. रडू लागला, रडतोच आहे रडतोच आहे. गोकर्णानं पाहिलं कोण रडत आहे. पाहिलं तर आपला भाऊ आहे. त्याला विचारलं कोण आहेस तू, राक्षस त्याने दिसतोस, पिशाच्य आहेस का. त्याला बोलता येत नव्हतं. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिंपडलं. त्याचं पाप थोडं कमी झालं आणि तो बोलू लागला. तो म्हणला अहम भ्राता त्वदीयसी, मी तुझा भाऊ आहे. धुंदुकारी ती नामिना स्वकेनैव दोषेन ब्राह्मत्वम नाशितम मया. माझ्या स्वतःच्या दोषानं मी ब्राह्मणत्व नष्ट करून बसलो, माझा उद्धार झाला पाहिजे. गोकर्ण म्हणले मी तुझ्याकरिता गया श्राद्ध करून आलो. तो म्हणला गया श्राद्ध शतेनापी मुक्तिर्मेन भविष्यती उपायम अपरम किंचित. तू त्याने माझ्या उद्धाराचा उपाय कोणाला तरी विचार. असे 100 गया श्राद्ध केले तरी माझा उद्धार व्हायचा नाही. गोकर्ण दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन सूर्यनारायणाची उपासना करत होते. सूर्यनारायणाला विचारलं सांगा माझ्या भावाचा उद्धार करायचा काय करू. सूर्यनारायणानं आकाशवाणीद्वारा सांगितलं चिंता करू नका, श्रीमद भागवतात मुक्ती सप्ताह वाचनम करू इति सूर्यवचस सर्वे धर्मरूपम तु विश्रुतम. म्हणून श्रीमद भागवतानं याचा उद्धार होणार आहे. पण भागवत कथेचं वाचन करा, याचा उद्धार होईल. म्हणून त्यांनी धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. पण पिशाच्य झालेला धुंदुकारी आहे, त्याचा उद्धार करण्याकरिता भागवत सांगायचं. पण भागवत कथा सांगायची आहे. गोकर्ण महाराज स्वतः सांगणार आहेत. समोर सगळा गाव श्रवण करण्याकरिता आलेला आहे. धुंदुकारी करता कथा सांगायची आहे. त्याला आसन घातलेलं आहे. धुंदुकारी पिशाच्य योनीत होता. सोसाट्याचा वारा यावा ते आसन उडून जावं महाराज. त्याला बसताच येणं, मग काय करावं. गोकर्णानं युक्ती केली. एक बांबू आणला महाराज, 7 गाठीचा बांबू. तो बांबू आणला आणि त्या कथेचा जो मध्य आहे तिथे त्याने रोवला. आणि बांबू रोवल्यानंतर त्या धुंदुकारीला सांगितलं तू वायुरूप आहेस, या 2 गाठीच्या मध्ये असणारी जी पोकळी आहे बांबूच्या त्याच्यात बैस आणि कथा ऐक. कथा सांगायला सुरुवात केली. पहिल्या दिवसाची कथा झाली. कडकड 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 आवाज झाला. बांबूची एक गाठ फुटलेली आहे. 7 दिवसाची कथा झाली. 7ही गाठी फुटल्या आणि बांबू दुभंगला, 2 भाग झाले. 7 दिवसापर्यंत यानं कथा श्रवण केली महाराज. वायुरूप असणारा हा धुंदुकारी कथा श्रवण करत होता. त्याचा उद्धार झाला. त्या बांबूतून दिव्य पुरुष त्याने प्रगट झाला. त्या दिव्य पुरुषानं गोकर्णाला नमस्कार केला. इतक्यात आकाशातून एक विमान अशा पद्धतीने प्रगट झालं. त्या विमानामध्ये बसून त्याला जायचंय. भगवंताचे पार्षद त्याने त्याला घेण्याकरिता आले. धुंदुकारीला त्याला दिव्य रूप प्राप्त झालेलं आहे. गोकर्णानं त्या विमानाला थांबवलं. म्हणे थांबा. म्हणे का बरं. माझ्या सगळ्या गावानं कथा ऐकली, त्यांना विमान आलं नाही आणि एकट्याकरता विमान पाठवून दिलं. अत्रैव भवसंती श्रोतारो मम निर्मला. सगळ्यांना विमान का आलं नाही ते सांगा. मग त्याने सांगितलं सगळे लोक कथा ऐकत होते, गोष्ट खरी आहे, पण यानं जशी कथा ऐकली तशी कोणीच नाही ऐकली. म्हणे कशी ऐकली. हा 7 दिवस कथा ऐकत होता. कथेचा नियम असा असतो, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सांगायची असते कथा. दिवसभर कथा सांगायची असते. यानं कथा श्रवण करावी, रात्री झोपू नये, कथेचं मनन करावं. हा 7 दिवस झोपला नाही, कथेचं मनन करत राहिला. सर्वांगाचे कान करून कथा ऐकली. यानं पाण्याचा थेंब सुद्धा 7 दिवसात घेतला नाही. म्हणून त्याने निराहार राहिला, पाणी सुद्धा पिला नाही आणि भगवंताचं चिंतन केलं. म्हणून कथा त्याला भावली, पावली आणि त्याचा उद्धार झाला. असं त्याने ऐकलं. विमान निघून गेलेलं आहे. गोकर्णानं परत कथा सांगितली सगळ्या गावाला आणि सगळ्या गावानं तशीच कथा ऐकली. त्याचा परिणाम विमानांची दाटी झाली आकाशामध्ये आणि सगळा गाव उद्धारून गेला. मातृ पितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुजन रहो नेटे. सर्वांचा उद्धार गोकर्णामुळे अशा पद्धतीने झाला. पण श्रीमद भागवत कथा ही त्याने उद्धार करणारी आहे. म्हणून धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. ही भागवत कथा प्रेताचा सुद्धा उद्धार करते, पिशाच्याचा सुद्धा उद्धार करते. म्हणून त्यांनी वाडवडिलांचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर श्रीमद भागवत कथा वाचावी. घरामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं.
भूदेवांना बोलवावं, भगवंताची पीठं मांडावीत. तिथं त्यांनी महाराज ज्यांच्याकरता आपण कथा करतो आहोत त्यांचं आवाहन अशा पद्धतीने करावं आणि तिथं बसून त्यांनी भगवंताची कथा मंगलमय असणारी कथा वाचून होईल आणि त्याचा परिणाम त्यांनी ज्यांच्याकरता आपण कथा करतो आहोत त्यांचा उद्धार होईल. म्हणून एवढी श्रेष्ठ असणारी भागवत कथा आहे. नारदांना आश्चर्य वाटलं महाराज. पण प्रेतपीडा विनाशिनी तिसरा भागवताचा महिमा आपण ऐकला. पहिला महिमा ऐकला, ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला. दुसरा महिमा ऐकला, भक्ती ज्ञान वैराग्यानं समाधान प्राप्त झालं. आणि तिसरा महिमा आपण ऐकला की धुंदुकारीचा उद्धार झाला. दुराचारी असणारा धुंदुकारी उद्धारून गेला. 3 भागवताचे महिमे आपण श्रवण केले. नारदांना आश्चर्य वाटलं. नारदजी म्हणले, महाराज या कथेचा विधी कसा आहे ते सांगा, भविष्यात लोकांना कामाला येईल. म्हणून कथा कशी करावी ते सांगा. म्हणले, कथेचं आयोजन करत असताना तुम्ही ऐकतात ना सर्वजण, थोड्यावर आला आता, एवढे महात्म्य त्यांनी संपलेलंच आहे. एवढं झालं की आपण थांबणार आहोत महाराज. याच्यापेक्षा जास्त ओढता येत नाही मला. सरळ किती सरळ सांगू, सरळ सरळ सांगून पुढे जातोय. लक्षपूर्वक ऐका. 12 ब्राह्मणांना बोलून त्यांचं पूजन करावं. ब्राह्मणांची पूजा करून त्यांना दान दक्षिणा अशा पद्धतीने द्यावी. कथेला सुरुवात करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा 12 वेळेला जप करावा. ही कथा त्यांनी महाराज भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढ, श्रावण आदी करून महिन्यांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने सुरू करावी. भद्र आणि व्यतिपात योग अशा पद्धतीने टाळावेत. कथा त्यांनी ऐकत असताना कशी ऐकावी, श्रोता कसा असावा, वक्ता कसा असावा त्याचं वर्णन केलं. वक्ता कसा असावा, वक्ता विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निस्पृहा. तो वैष्णव असावा, विरक्त असावा, विप्र असावा, वेदशास्त्राला जाणणारा असावा, दृष्टांत देण्यामध्ये कुशल असावा आणि निस्पृह स्वभावाचा असावा, असा त्यांनी वक्ता असावा. त्यानं कथा त्यांनी सांगावी. श्रोता कसा असावा, भगवंतावर प्रेम करणारा असावा, भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून कथा श्रवण करणारा असावा. त्यानं कथा कशी श्रवण करावी हे सांगत असताना फलाहारेन वा भाव्यम एकभुक्तेन वा पुन्हा. कथा श्रवण करताना त्यांनी महाराज एकभुक्त राहून कथा ऐकावी. एकदा जेवावं दिवसातून फक्त. असं जमत नसेल तर फक्त फळं खाऊन कथा ऐकावी. म्हणजे ते जमत नसलं तर मग एक काम करायचं, सकाळी त्यांनी खायचं, संध्याकाळी खायचं पण कथा ऐकायची. ते जमत नसलं तर 3 बाऱ्या खायचं पण कथा ऐकायची. आणि तेही रेटत नसलं तर कथेतच घेऊन याची इकडच्या खिशात फुटाणे निकडून शेंगदाणे. बाबा इकडे इकडे बघायला लागलं, 2-2 दाणे टाकीत राहायचे पण ऐकायची कथा. जीव लावून कथा ऐकायची, अंतकरणापासून मनापासून कथा श्रवण करायची. कथा ऐकली की भगवत कृपा होत असते. अशी कथा श्रवण करावी. असा कथेचा महिमा